नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज आपण सगळ्या गृहिणींना म्हणूयात आपण जो प्रश्न सारखा निर्माण होतो घरात त्याच्यावर आपण उपाय बघणार आहोत। तो म्हणजे आहे झुरळ फार होतात किचनमध्ये। कितीही तुम्ही स्वच्छता राखली, कितीही साफसफाई केली, दर आठवड्याला रोज वगैरे कितीही केली तरी झुरळ हे थोड्याफार प्रमाणात घरात होतातच। मग त्यासाठी आपण हे विना केमिकलचं म्हणू शकतो, आपण हा उपाय करू शकतो। ह्यात आपण घरात असणारेच एकच आपल्याला विकत आणायचं आहे गोष्ट, बाकीच्या आपण घरातल्याच गोष्टी वापरून ते करणार आहोत। तर बघूयात आपण काय काय वापरणार आहे। मैदा घेतलाय मी, अंदाजे घेतलाय। तुम्हाला किती गोळ्या बनवायच्या असतील, हे औषध बनवायचं असेल ना, गोळी बनवणार आहे आपण हिची, त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। मैदा घेतलाय, साखर घेतली। तुम्ही ह्या साखरेऐवजी पिठी साखर घेऊ शकता। तुम्हाला कोणाला व्हिडिओ बघणाऱ्यांना शंका येऊ नये म्हणून मी अशी घेतले। तुम्ही याऐवजी पिठी साखर वापरली तर फार उत्तम होईल काम। तेल घेतलं आपलं खायचं, आणि हा मेन इन्ग्रेडियंट आहे बोरिक ॲसिड किंवा बोरिक पावडर पण म्हणतात। ही आपण जी धान्यात वगैरे घालून ठेवतो ती आहे। हे एवढे, आणि पाणी लागणार आहे आपल्याला थोडंसं। हे एवढंच आपण वापर करून झुरळासाठी औषध तयार करणार आहोत। तर बोरिक ॲसिडनं झुरळ मरतात, प्लस मैदा साखरेमुळं ते म्हणजे आकर्षिले जातात, तेल आणि साखरेमुळं। कारण मैदा आणि बोरिक ॲसिडमुळे ते काय आकर्षले जात नाहीत। तेल आणि साखर ह्या दोन गोष्टीमुळे झुरळ ह्या गोळ्यांच्याकडे आपले आकर्षिले जाणार आहेत। आणि मैदा काय काम करतं, ह्या बोरिक ॲसिडबरोबर बाइंडिंगचं तर काम करतंच, पण झुरळांचे ते ज्यावेळी पोटात जाईल त्यावेळी काय होईल, मैदा हा पचायला असा जड असतो ना, तर मैदा हा पचायला जड असल्यामुळे तो झुरळांना म्हणजे त्यांचं पचन जरा हे होतं, आणि त्यांना पचनाला जड झाल्यामुळे ते मरण्यास मदत होती। असं हे मैद्याचं काम आहे दोन प्रकारे। तर आपण आता बघूयात काय काय करायचं आहे। तर पहिल्यांदा मी आता तुम्हाला दाखवते की साखर अंदाजेच घेतली आहे। हे 5 चमचे मी मैदा घेतला आहे, आणि हे ज्या गोळ्या बनवणार आपण त्या टिकतात, मात्र्या होत नाहीत। म्हणजे मात्र्या होत नाहीत ह्याचा अर्थ की ते बरेच दिवस काम करतं। एक आठवडा झालं म्हणून त्याचं काम करायचं हे कमी झालं असं नाही। तुम्ही 6 महिने 3 महिने, किमान मी म्हणते 3 महिने ठेवा, 6 महिने ठेवू नका। 6 महिने ह्याचं काम चालू असतं, पण 3 महिन्याने तुम्ही परत आणि हेच अशी रिपीट गोळी करा। आता आपण जेवढा मैदा घेतला आहे, आता त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपण बोरिक ॲसिड घेऊ। बोरिक पावडर 3 चमचे झाले, 4 चमचे घेतले, हे 5 चमचे मी बोरिक पावडर घेतले। आपली साखर ही आधी होतीच, आणि तुमचं घर किती मोठं लहान आहे त्यानुसार तुम्ही ह्या गोळ्या तयार करा। आमचं जरा घर मोठं आहे, त्यामुळे मला वरती खाली सगळीकडे ठेवायच्या ह्या गोळ्या। आता आपण ह्यात तेल घालून घ्यायचं आहे। माझ्याकडं हे तेल आहे, यात माझ्याकडून मैदा पडलाय चुकून, तेच मी वापरणार आहे। हा मैदा आहे, हे पण घेणार आहे मी। थोडं तेलकट झालं पाहिजे हे आपलं। अजून थोडं तेल घातलंय मी। आता पाणी घालून मळून घेऊयात।
आपल्याला गोळी तयार करता आली पाहिजे एवढं ते म्हणजे कणकेसारखं तुम्ही घट्ट भिजवलं तरी चालतं. आणि ह्या गोळ्या 1-2 दिवसानंतर वाळतात, कोरड्या होतात. ह्याचा अर्थ असा नाही की त्या मात्रा झाल्या त्याचं काम बंद झालं. तुम्ही त्या तशाच किचन ट्रॉलीमध्ये कपाटात वगैरे ठेवू शकता. हे मी मळून घेते आणि मग दाखवते. हे बघा, मी असं हे मळून घेतलेलं आहे. हातानंच मळलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. हात स्वच्छ धुवा. नखं वगैरे असतील त्यात अडकलं असेल तर ते तितकं काढा. बाकीचं काही टेन्शनचं काम नाही आहे. आता हे जे गोळे तुम्ही छोटे मोठे कसेही करू शकता. मी इतका एक असा गोळा घेणार आहे आणि हे तुम्ही आपली किचन ट्रॉलीमध्ये, सिंकच्या खाली, कबर्डमध्ये वगैरे, बाथरूमच्या ठिकाणी किंवा बाथरूममध्ये पण तुम्ही ठेवू शकता. कारण सिंकच्या तिथून आणि बाथरूममधून झुरळांचं जास्त प्रमाण तिथूनच असतं. आपली युटिलिटी आहे तिथं, कपाटात आपले कपडे आपण ठेवतो ना तिथं, आपलं पॅन्ट्री युनिट असतं तिथं, अशा गोळ्या ह्या तुम्ही ठेवून द्यायच्या आहेत. बघा आता इथं आहे, हे असं थोडं थोडं दिसते तर असं फोडून घ्यायचं आहे. गाठी आहेत माझ्या ह्याच्यात बोरिक ॲसिडमध्ये. साखर पण तुम्हाला दिसते आहे, यामुळं हे असे झुरळ आकर्षिले जाणार आहेत. असे हे मी काही छोटे काही मोठे गोळे करून घेतलेत. छोटे छोटे गोळे हे मी ट्रॉलीमध्ये ठेवणार आहे. 2-2 असे ठेवायचे आहेत छोटे छोटे. आणि युटिलिटीचे इथं वगैरे तुम्ही मोठे मोठे ठेवू शकता, बाथरूमचे इथं वगैरे. आता तुमच्या घरात झुरळ जास्त प्रमाणात कुठे आहेत त्यानुसार तुम्ही हे गोळ्या ठेवायचे आहेत. आणि ह्यानं मुंग्या देखील मरतात आणि झुरळ आणि मुंग्यांचं तुमच्या घरात प्रमाण कमी होणार आहे त्यामुळं. आणि उन्हाळा असल्यामुळे मुंग्यांचा पण प्रॉब्लेम येतो, तो पण ह्यानं कमी होणार आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर जर त्याचा उपयोग झाला तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.